उरण तालुका मराठी पत्रकार संघाने मांडलेले सर्व मुद्दे तहसीलदारांनी केले मान्य. सर्व अनधिकृत आस्थापनांवर कारवाई करण्याचे आश्वासन. उरण तालुक्यात CRZ कायद्याची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली जात आहे. बोरीपाखाडी परिसरात शासकीय जागांवर मोठ्या प्रमाणात परप्रांतीय भंगारवाल्यांनी आपले बस्तान बसवले आहे. त्यावर कारवाई होत नाही. तालुकाभरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत कंटेनर यार्ड आहेत. त्यांच्याकडून पर्यावरणासह अनेक सरकारी नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्या सर्वांवर कडक कारवाई करावी यासाठी उरण तालुका मराठी पत्रकार संघ गेल्या काही वर्षापासून सातत्याने शासकीय कार्यालयाशी पत्रव्यवहार करीत आहेत. मात्र या कारवायाच होत नसल्याचा निषेधार्थ उरण तालुका मराठी पत्रकार संघाने उद्याच्या 15 ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाची हाक दिली होती. त्या अनुषंगाने उरण तहसीलदार उद्धव कदम यांनी आज उरण तालुका मराठी पत्रकार संघांशी तातडीने बैठक घेऊन या सगळ्या समस्या नीट समजावून घेतल्या आणि या सर्व समस्यांवर ठोस कारवाई करण्याबाबत संबंधित सर्व कार्यालयाशी लवकरच पत्रव्यवहार करणार असल्याची ग्वाही तहसीलदार उद्धव कदम यांनी दिली आहे. या बैठकीला उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू, उपाध्यक्ष वीरेश मोडखरकर व दिलीप कडू, सरचिटणीस अजित पाटील, कार्याध्यक्ष संजय गायकवाड, सदस्य प्रवीण पाटील, प्रवीण कोलापटे, सुयोग गायकवाड, पूजा चव्हाण या सदस्यांसह केगाव विभागाच्या तलाठी, तहसील कार्यालयातील काही अधिकारी आदी उपस्थित होते. उरण तालुक्यात अनेक ठिकाणी शासकीय नियमांची पायमल्ली केली जात आहे. तालुक्यात केगाव दांडा परिसरासह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात CRZ कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. विशेषतः केगाव दांडा परिसरात तर कांदळवनांवर मोठ्या प्रमाणात समुद्र भरती रेषेला लागून भराव करण्यात आला आहे. गुरे चरण्याच्या जागेवर एक भली मोठी सुमारे 100 खोल्यांची इमारत बांधली जात आहे. मात्र त्यावर कारवाई केली जात नाही आहे. यावर कारवाई व्हावी अशी उरण तालुका मराठी पत्रकार संघाची मागणी आहे. तसे पत्र देखील उरणच्या तहसीलदारांना यापूर्वी दिले आहे. मात्र त्यावरही कारवाई झाली नाही. त्यामुळे पत्रकार संघाने या विरोधात उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने कालच पत्रकार संघाला रीतसर पत्र पाठवून तहसीलदारांनी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत उरणच्या पत्रकारांनी CRZ कायद्याची तालुकाभरात कशी पायमल्ली होत आहे याच्या अनेक उदाहरणासह तहसीलदारांना माहिती दिली. तालुक्यात काही कंटेनर यार्ड देखील CRZ कायद्याची मोडतोड करत आहेत. या सर्वांवर कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांनी लावून धरली आहे. बोरीपाखाडीसारख्या ठिकाणी सरकारी जागांवर मोठ्या प्रमाणात परप्रांतीय भंगारवाल्यांनी आपले बस्तान बसवले आहे. त्या ठिकाणी काही खोल्या भाड्याने दिल्या जातात. ज्या ठिकाणी कोणीही परप्रांतीय लोक येऊन अवघ्या 15 ते 20 दिवसांसाठी येऊन राहून जात आहेत. अशा लोकांकडून उरण तालुक्यात घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास तालुका बेचिराख होण्याचा धोका देखील पत्रकारांनी यावेळी बोलून दाखवला. तालुक्यात कोणत्याही कंटेनर यार्डने पर्यावरणाची राखण करण्याच्या निमित्ताने आपल्या यार्डाच्या जागेंपैकी 30% जागेवर वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन केले नाही आहे. त्यामुळे उरण तालुक्यात पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. तालुक्यातील सर्व कंटेनर यार्डांवर काही किलोमीटर रुंदीचे लांबींचे रस्ते वृक्षारोपण साठी दत्तक घेण्याची गरज आहे. तसे केल्यास संपूर्ण उरण तालुका हिरवागार होईल याची शाश्वती देखील पत्रकारांनी तहसीलदारांना दिली. पत्रकारांनी अतिशय पोटतिडकीने मांडलेल्या सर्व प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन तहसीलदार उद्धव कदम यांनी दिले असून त्यांनीच पत्रकारांचे आंदोलन स्थगित करावे अशी मागणी केल्याने पत्रकारांनी उद्याच्या स्वातंत्र्यदिनी आयोजित केलेले आंदोलन कारवाई होण्याचे आश्वासन मिळाल्याने स्थगित करण्यात आले आहे. महामुंबईसह जगदीश भोईर, उरण. 1 2 3 कॅमेरा उरण तालुका मराठी पत्रकार संघाने उरण तालुक्यातील जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते घेऊन उद्याच्या 15 ऑगस्टच्या योगायोग साधून दिवसभराचं एक लाक्षणिक उपोषण आणि निदर्शनांचा कार्यक्रम जाहीर केला होता. तसं निवेदन आम्ही उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेबांना दिला होता. त्या अनुषंगाने आज तहसीलदार साहेबांनी आमच्या उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या सर्व कार्यकारिणी आणि सदस्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आम्ही जे काही विषय मांडलेले आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण उरण तालुक्यामध्ये CRZचं होणारं उल्लंघन, विशेषतः केगाव, दांडा, आवेडा या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोरा, करंजा या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये CRZचं उल्लंघन होत आहे. त्याचबरोबर बोरीपाखाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत भंगारवाले बसलेले आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्यासंदर्भातलं त्या संदर्भातला पत्रव्यवहार माननीय तहसीलदार साहेब या संबंधित यंत्रणांना करणार आहेत. त्याची कॉपी आम्हालाही देणार आहे. त्याचप्रमाणे उरण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत कंटेनर यार्ड आहेत ज्यांच्यामुळं अनेक समस्या तालुक्यामध्ये निर्माण होतात.
त्याच्यातल्या सर्वात महत्त्वाचे म्हणजे सातत्यानं वाहतूक कोंडी, त्याचबरोबर नैसर्गिक पाणी निचऱ्याच्या नाल्यांवर झालेलं अतिक्रमण, या अशा अनेक घटना आम्ही उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदनाद्वारे मांडल्या होत्या. त्यावर आज आमची एक महत्त्वाची बैठक माननीय तहसीलदार साहेबांनी आयोजित केली होती. या बैठकीला आमच्या संघटनेचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. आणि या बैठकीमध्ये अतिशय चांगली अशी चर्चा माननीय तहसीलदार साहेब उद्धव कदम साहेब यांच्यासोबत झालेली आहे. आणि त्यांनी या सर्व विषयांवर योग्य ती कारवाई येत्या 10 दिवसाच्या आतमध्ये करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. आणि त्यामुळं आम्ही उद्या जे काही 15 ऑगस्टच्या दिवशी जे निदर्शनं आणि उपोषणाचं हत्यार उगारलं होतं ते आम्ही काही दिवसांसाठी स्थगित करत आहोत. जर ह्या प्रश्नावर पुन्हा योग्य ती ठोस पावले उचलली गेली नाहीत तर आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या विषयावर आंदोलन करावं लागेल असं आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे. आता आम्ही वाट बघत आहोत की माननीय तहसीलदार साहेब या सर्व प्रश्नावर किती दिवसामध्ये योग्य ती कारवाई करतायत.